नमस्कार, माझ्या हॅपी हाऊसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता ना संजावचा सण जवळ आलेला आहे आणि त्या निमित्ताने आपण बनवणार आहोत वसईची पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे सरपतेल। सरपतेल तुम्ही वसईमध्ये आलात तर वाडवळ समाजामध्ये लग्न समारंभ म्हणा किंवा सणवार म्हणा, प्रत्येकाच्या घरोघर तुम्हाला ही पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी रेसिपी पाहायला मिळणार आहे। हे डुकराच्या मटणापासून म्हणजे पोकपासून किंवा बकरीची जी वजडी फोपीस असतं त्याच्यापासूनही बनवली जाते। आता मी वेळ न वाया घालवता आपण त्या सरपतेलसाठी लागणारं साहित्य आणि त्याच्यासाठी बनवली जाणारी कृती आपण पाहणार आहोत। फ्रेंड्स, तत्पूर्वी एक रिक्वेस्ट, आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहता पाहता लाईकही करून घ्या। मला आशा आहे की तुम्हाला हा माझा व्हिडिओ नक्कीच आवडणार आहे आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी आम्ही घेऊन येत आहोत। तर बेल आयकॉनचं बटन दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील। चला, आता प्रथम आपण ही वजडी मध्यम साईजमध्ये कापून घेणार आहोत। त्याच्यामध्ये असे इंटेस्टाईन असतात, हे सोडून हे पण असे आपण कापून घ्यायचे आहे। आणि मग ही मी पाण्यामध्ये उकळवायला ठेवणार आहे। हे आहे फोफिस म्हणजेच लंग्स, त्याचे हे काही तुकडे करून घेणार आहे। ह्याला एक वेगळी दुर्गंधी येते आणि ती दुर्गंधी येऊ नये म्हणून आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता आणि थोडंसं मीठ घालणार आहोत। आता थोडंसं मीठ घालते, आपल्या बागेतलाच कढीपत्ता आपण थोडासा घेणार आहोत आणि तो आपण वजडी बॉईल करताना टाकणार आहोत। आज सकाळीच पावसाने हजेरी लावल्यामुळे कढीपत्ता एकदम स्वच्छ झालेला आहे। आता सांगितल्याप्रमाणे हा कढीपत्ता मी देठासकटच असंच टाकणार आहे आणि आपण हे आता बॉईल करायला ठेवणार आहोत। आता आपण हे बॉईल करण्यासाठी ठेवणार आहोत। एक 10 मिनिटं ठेवून बघणार आहोत आपण। तर आपण जे वजडी फोपीस बॉईल करायला मांडलेलं होतं ते झालेलं आहे। त्याचा कलर पूर्ण चेंज झालेला आहे। 10 मिनिटं मी ठेवलेलं होतं। आता मी चुलीवरनं उतरवून थंड करायला ठेवणार आहे, स्वच्छ करून कापणार आहे। तेही मी तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ स्किप करू नका। माहिती हवी असेल तर पूर्ण व्हिडिओ पहा। आता आपण हे सर्व असं थंड करायला ठेवणार आहोत। तर आता ही इंटेस्टाईन आहेत। अगोदर जो वास येत होता तो आता उग्र वास गेलेला आहे, कारण आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि कढीपत्ता टाकला होता। ही अशा प्रकारे इंटेस्टाईन क्लीन करून घ्यायचे। ही आपल्याला अशी अलगद वरनं साफ करायची। हे बघा, हे अशा प्रकारे अलगद साफ करून घ्यायचे। हे असं निघतं आणि त्यानंतर बारीक बारीक कापून घ्यायचं। हे अशा प्रकारे असं साफ करून घ्यायचं। आता ही बारीक बारीक कापायला घेणार आहे। आपल्याकडे जर मोरली नसेल तर आपण सुरीने कटर बोर्डवर सुद्धा हे कापू शकतो, साफ करू शकतो। आता आपण जे इंटेस्टाईन आहेत ते सुद्धा असे बारीक बारीक कापणार आहोत। आता हा लंग्सचा पीस आहे, म्हणजेच आपल्या भाषेत त्याला फोफीस असं म्हणतो, फुफ्फुस। आता ह्याचे असेच बारीक बारीक पीसेस करायचे आहेत। हे बघा, असे ह्याचे हे छोटे छोटे पीसेस आपण करणार आहोत। फ्रेंड्स, कालच आपण बाजारातून ती वजडी फोपीस आणलेलं आहे, बकरीचं वजडी फोपीस, आणि ते साफ कसं करायचं, कसं कापायचं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे आणि आज त्याची मी सरपतेलाची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। इथे 3 मोठ्या आकाराचे कांदे मी कापून घेतलेले, तसे बारीक 3 मोठ्या मिरच्या, हिरव्या मिरच्या इथे बारीक कापून घेतलेला आहे। इथे चवीनुसार विनेगर वापरणार आहे, आपल्या घरची विनेगर आहे। कुकिंग ऑइल मोठे 2 चमचे,
एक मोठा कांदा लसणाचा घेतलेला आहे, साफ करून बारीक कापून घेतलेला आहे. ह्याची पेस्ट करायची नाही. तसंच 2 ते 3 इंचाचं आल्याचा तुकडा बारीक बारीक कापून घेतलेला आहे. चवीनुसार मीठ वापरणार आहे आणि इथे मी आपला घरगुती जो बॉटल मसाला म्हणतो तो आपण वापरणार आहोत. प्रथम मी तेल घेते. आता आपण मिरच्या आणि कांदा टाकणार आहोत. फ्रेंड्स, आपणास ठाऊक असेल, पूर्वीच्या काळी प्रत्येकाच्या घरोघर चुली असायच्या आणि त्याच्यावरती मातीच्या भांड्यामध्ये स्वयंपाक केला जायचा. एक ऑथेंटिक पारंपरिक पद्धतीने बनवले जाणारे हे चुलीवरचे पदार्थ खाण्यासाठी खूप चविष्ट. आता घेतलेलं आपण आलं आणि लसूण ह्यामध्ये टाकणार आहोत. सोबत मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे तेही टाकणार आहे. अधनमधनं आपण कांदा शिजेसोबत मिक्स करून घ्यायचं आहे. आता एक 2-3 मिनटं कांदा गोल्डन ब्राऊन होईस्तोवर असंच फ्राय करून द्यायचं आहे. झाकण देऊन ठेवते मी ह्याच्यावरती. तुम्ही पाहताय कांदा आपला गोल्डन ब्राऊन असं शिजलेला आहे छान असं. आणि आत्ता ह्याच्यामध्ये हे बघा, हे वजडी कोपीस आपण कापलेलं आणि स्वच्छ 3-4 वेळा पाण्यातून मी हे धुतलेलं आहे. आणि आता हे ह्याच्यावरती वाफेमध्ये शिजवणार आहे. ऑलरेडी हाफ बॉईल केलेला आहे आपण. एक 5 ते 10 मिनटं पुन्हा आपण असं मंद आचेवरती शिजवणार आहोत. शक्यतो आपण सर्वांना पदार्थ गॅसवर करायचे. हल्ली थोडासा गॅस उशिरा येतो आणि मी लागली चुलीवर स्वयंपाक करायला आणि मुलांना हा स्वयंपाक आवडू लागला. मातीच्या भांड्यात आणि चुलीवर चव जरा आपल्या जेवणाची वेगळीच असते, खूप म्हणजे टेस्टी लागतं. म्हणून मग मी चुलीलाच प्राधान्य दिलं की जेणेकरून जे काही वस्तू बनवेन, जे काही रेसिपीज बनवेन ती चुलीवरच बनवेन. आता एक 5 ते 10 मिनटं मी असंच वाफेवर ठेवणार आहे मंद आचेवरती. तर 10 मिनटं आपण असंच मध्यम आचेवरती शिजवलेलं आहे. पाहूया आपण. कांदा आणि वजडी सर्व एकजीव झालेला आहे. आता ह्यामध्ये मी जो मसाला घेतलेला आहे तो टाकणार आहे. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाण्याचं प्रमाण राहता कामा नये आणि आपण पाणी टाकतही नाही. फक्त तेलावरती शिजवायचं आहे आणि सोबत आपण जी व्हिनेगर टाकणार आहे ना तीच असणार आहे. इथे मी 2 चमचे मसाला घेतलेला होता. आपणच जर जास्त क्वांटिटी हवी असेल तुम्ही घेऊ शकता. 3 मिरच्या घेतलेल्या म्हणून मी मसाला कमी घेतलेला, पण जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मसाला ॲड करू शकता एक्स्ट्रा. इथे मसाला आपण 2 ते 3 मिनटं ह्याच्यामध्ये मिक्स केलेला आहे, एकजीव होऊ दिलेला आहे. आता जी व्हिनेगर मी घेतलेली आहे ती ॲड करणार आहे. ह्याच्यामध्ये मी जेव्हा आता व्हिनेगर टाकली त्यानंतर एक छान असा सुगंध सुटलेला आहे, जणू काही सरपतेल तयार झालेला आहे. आता मसाला व्हिनेगर हे सर्व त्यामध्ये शिजू द्यायचं आहे. 5 ते 10 मिनटं पुन्हा मंद आचेवर असंच ठेवणार आहे. आपण आता व्हिनेगर आणि मसाला लावल्यानंतर जवळजवळ 15 ते 20 मिनटं असंच मंद आचेवरती शिजवायला ठेवलेलं. छान असा खमंग येत आहे पाहताय. आता ह्याच्यावरती आपण गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहोत आणि अशा प्रकारे आपलं हे सरपतेल रेडी झालेलं आहे. पहा, पाणी वगैरे काहीच टाकलेलं नाही, फक्त व्हिनेगर आणि तेलावरती आपण हे शिजवलेलं आहे. आजची रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे कळवा आणि तुम्ही करून बघा घरी. तुम्हाला कसं काय वाटते, तुम्हाला जमते किंवा नाही तेही कमेंटद्वारे कळून सांगा मला. मी तुमच्या कमेंटच्या आतुरतेने वाट पाहत आहे. सो व्हिडिओला
लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू.